नमस्कार यूट्यूब फॅमिली. मी बनवलं आहे पनीर चीज पराठा. पावशेर पनीर घेतलं आहे, ते किसून घेतलं आहे. चीज घेतलं आहे, ते किसून घेतलं आहे. त्याच्यामध्ये जिरे पावडर, धने पावडर, कोथिंबीर, मीठ चवीपुरतं, आणि हिरवी मिरची, लसूण, अद्रक मिक्सरला जाडसर वाटून घेतलं. ते पण त्याच्यामध्ये घातलं पनीरच्या याच्यामध्ये. हे बघा. आणि छानपैकी मॅगी मसाला घातला आहे. छान मॅगी मसाला घातला की थोडी चव छान येते. हे बघा, मी आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे. हे असं छान, किती छान दिसतंय ना. मैदा घेतला मी अर्धा किलो, तो चाळणीने चाळून घेणार आहे. आणि मैदा चाळून झाल्यावर त्याच्यामध्ये 1 चमचा गव्हाचं पीठ घेणार आहे. 1 चमचा गव्हाचं पीठ, ते पण चाळून घेणार आहे. याच्यामध्ये ओवा थोडासा घालणार आहे. हे बघा, छानपैकी ओव्याने चव खूप छान येते पराठ्यांची. आणि 1 चमचा मीठ आणि 2 पडी तेल घातलं आहे. ते तेल चांगलं चोळून घेतलं आहे पिठाला. ते चोळून घेतलं. नंतरून ते पीठ मळून साईडला ठेवलं. नंतर थोडं 5-10 मिनिटांनी हे बघा, आता हे पीठ मी 5-10 मिनटं साईडला ठेवलं. 5-10 मिनिटांनी मी पराठे करायला घेतले. असं छान थोडा मोठा गोळा त्याच्यामध्ये हे बघा. आणि पनीर चीज असं स्टफिंग केलं. छान असे थोडेसे जाडसरच लाटून घेतले, कारण चीज असल्यामुळं ते तव्यावर टाकलं की वितळतं आणि पराठा फुटतो, ते तव्याला चिटकतं. हे बघा. छान मी त्याला बटर लावून भाजून घेतलंय. कसला टम्म फुगलाय पनीर पराठा, पनीर चीज पराठा. बघा कसला सुंदर. तुम्ही पण करून बघा, खूप छान लागतो, टेस्टी लागतो. मुलांना तर खूपच आवडतो. हे माझे पनीर चीज पराठा रेडी. आणि सॉस पण, म्हणजे सॉससोबत छान लागतो. तुम्ही तसा खाल्ला तरी चालेल, तसाही छान लागतो. हे बघा.